आंबेगाव तालुक्यामध्ये निवडणुकांचे वारे सुरू झाले असून उमेदवार जवळजवळ निश्चित झाले असून उमेदवार कामाला लागलेत। भारतीय जनता पार्टीचे घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार डॉक्टर ताराचंद कराळे यांनी प्रचारास सुरुवात केली असून जनतेकडून त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे। आंबेगाव तालुक्यामध्ये निवडणुकांचे वारे सुरू झाले असून उमेदवार जवळजवळ निश्चित झाले असून उमेदवार कामाला लागलेत। लोकांच्या सुखदुःखामध्ये कार्यक्रमामध्ये उमेदवारांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे। भारतीय जनता पार्टीचे घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार डॉक्टर ताराचंद कराळे यांनी प्रचारास सुरुवात केली असून जनतेकडून त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे। पेठ घोडेगाव गटाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर ताराचंद कराळे जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन तसेच लोकांच्या सुखदुःखामध्ये तसेच कार्यक्रमामध्ये जाऊन गाठीभेटी घेत आहेत। जनतेकडून त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। डॉक्टर ताराचंद कराळे नेहमी समाजकार्यात पुढे असून साई चॅरिटेबल ट्रस्ट या त्यांच्या सेवाभावी संस्थेतून ते गोरगरीब जनतेकरता मोफत वैद्यकीय सेवा पुरवत आहेत। त्यांनी अनेक गोरगरिबांची मोफत शस्त्रक्रिया देखील केली आहे। पालखी मार्गावर वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, आदिवासी आणि मूकबधीर शालेय विद्यार्थ्यांना मदत या सामाजिक कार्यामधून डॉक्टरांची ओळख आहेच। परंतु राजकारणामध्ये डॉक्टरांना कसा प्रतिसाद मिळतो हे आता निवडणुकीनंतर समजेल। कुरवंडी पंचक्रोशीत जमलेले भक्तजन, आज जो कीर्तनाचा कार्यक्रम होता व जे आजचे नियोजन केलेले आहे, उत्तम असे जेवणाचे नियोजन केलेले आहे। बुद्धीची देवता गणपती यांना स्मरून भविष्यात सातगाव पठारासाठी माझ्या हातून उत्तम कार्य व्हावे अशी मी गणपती चरणी इच्छा करतो। सर्व सातगाव पठाराची मला साथ लाभो अशी मी इच्छा व्यक्त करतो। भविष्यात तुमच्यासाठी हक्काचा एक माणूस राहील, विकासासाठी काम करेल याची मी आज गणेश जयंती निमित्त मी ग्वाही देतो। सातगाव पठाराची साथ मला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो व तुमच्या मतांच्याद्वारे भविष्यात मला संधी मिळावी अशी मी इच्छा व्यक्त करतो। माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। सी 24 ताससाठी स्वप्नील जाधव, मंचर।